तर आता आहे की नाही आम्हाला बनवायची लसूण आणि शेंगदाण्याची चटणी छान छान. तर आम्ही सकाळच बघा असं घरातला डबा वगैरे बनवून दिला का सकाळच आम्ही बघा कशी लसूण सोलायची मोहीम हातात घेतली. आता पिल्लूनं तर सगळ्यात जास्त लसूण सोलायचे एफर्ट्स घेतलेले आहेत. प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ना हे केलं आहे त्याने, लसूण भरलं आहे. कारण मी त्याला म्हटलं की छोटू प्लास्टिकची कॅरी बॅग आण, त्यामध्ये लसूण टाकू आणि थोडंसं असं आपटला ना तेलवर थोडंसं तेल लावायचं त्याला लसणाला आणि असं आपटला ना तर खूप छान फलपाटं निघतात. म्हणून त्यानं सकाळची ही मोहीम हातात घेतली होती आणि छान पद्धतीने तो मला मदत करू लागत होता. तर सकाळच आम्ही लसूण सगळं सोलून घेतलं कारण आम्हाला शेंगदाणे चटणी बनवायची होती. म्हणजे छान जरा जास्त लसूण टाकला आणि अर्धे म्हणजे थोडेसे जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण मोठे नाही, असे रवाळ शेंगदाण्याचं कूट टाकलं ना, म्हणजे शेंगदाणे भाजून ते दोन्ही मिक्स बारीक केलं ना आणि मिरची पावडर, खूप छान चटणी बनते. मी तुम्हाला रेसिपी शेअर करेनच आज उद्या कधी बनवेल तेव्हा. तर त्याच्यानंतर ना आता हे बघा मी मला वाटते 15-20 दिवस झालं ह्याचा व्हिडिओ टाकला होता तुमच्यासोबत. हे लावलं होतं मी नुसतं जाणून कट करून लावलं होतं. मला वाटलं पण नव्हतं ते एवढं छान असं म्हणजे लागून निघालं आणि मस्त असं येईल. पण त्याला खूप छान अशा खाली मुळा पण सुटायला लागलेत आणि वरती पानं पण वाढायला लागलेत. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आवरली, कपडे वगैरे धुवून वाळत घातली, फरशाही पुसून घेतल्या. कारण आज जरा मला थोडंसं पिलूच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. कारण ह्या महिनाभरात ना खूप सगळ्या सुट्ट्या झाल्यात आणि अभ्यास काय राहून गेला आहे. त्याचं तसं मी क्लास लावल्यापासून ना म्हणजे त्याला अंगणवाडीत मी 1 महिना 2 महिना बसवला. त्याच्यानंतर मी काय जास्त बसवलं नाही का तर हायजीनचा प्रॉब्लेम आणि तो आजारीच पडला. म्हणजे एक 10 दिवस तो ॲडमिटच होता. त्याच्यामुळं आम्ही नंतर त्याला बसवलं नाही स्कूलमध्ये आणि म्हणून त्याला क्लास लावला होता मी 4 ते 6 क्लास. 3 महिने त्यानं क्लास केला. त्याच्यानंतर आता सुट्ट्याच लागल्या होत्या. तर म्हणून मी त्याचा जरा अभ्यास घेत होती. म्हणलं थोडासा सराव चालू केला ना, अजून 15-20 दिवस शाळा भरायला चालू आहे, राहिलं आहे अजून, थोडासा सराव केला का बऱ्यापैकी होऊन जाईल. म्हणून तो सराव करत होता आणि छान लिहितो बरं का. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.